येतो काकाजी, भावाच्या घरी राखीला चालली म्हणलं. हा येतो मग. हाय का दादा घरी? बापा बापा, आवाज गिस्त चांगला ना चावला. परफ्यूम लावला ना मी, परफ्यूम वासाचा नाही का, सेंटवाला. हो का? कानागिनातले कुठून घेतली तर गे, एगरे एगरे काऊन घातली तर? साहेबाब नाही का, त्यानं दिले. म्हणत होता मले चांगला चांगला माल तू ठेवून दे आणि खराबाला मी इकन दुकानात. एवढा स्वस्त तो माझ्यासाठी. काही बी असलं ना माझ्यासाठी राखून ठेवते आणि मला देते बी. कधी भेदभाव नाही करत. मारत गिरत नाही का की तुले तो? योगी देते दुकानात तर वाजगीस नाही तेल चावला? नाही वहिनी, मला पुरे दुकानवाले हाकलन, माझा सगळा भाऊ बी हाकलन, पण तो कधीच नाही हाकलत. मला चाय प्यायला बी बोलावते, बसू बी देते दुकानात. ते सारं बरोबर आहे. मग त्याला काऊन नाही बांधत तू राखी? आता त्याच्या घरी गेली म्हणजे त्याची माय मारते. तिला नाही पटत. आता सरायलाच माझा स्वभाव पटणार आहे का वहिनी, तुम्ही सांगा. तिला नाही पटत, नाही येऊ देत मला ते. त्याला पटते तो बसू देते, चाय बी पाचते गरम गरम. बरं आहे बापा तावलं, चांगली जिंदगी जगतो तू. सुखी जीव आहे तावला. व त्यासारखी बाई नाही या जगामध्ये. काही म्हणतो. आली का बाई घरी? काही सकाळी सकाळी येऊन धसतावा? आता राखी आहे तर मी चिन्ह तावल्या घरी. कोण येणार आहे माशिवाय? जिती आहे तोपर्यंत येईन. मेल्यावर का मी येणार हो का? असा तर तू पहिले नाही होता. हिनच काय शिकवलं असं? नवऱ्याला शिकव पहिले नाही होता तू असा. मला असं वाटतं हे वहिनी आली तशी नाही का करण्यास करते सरेवर. सरे माझ्यासोबत हेकड भाकड हेकड. आगे मी करण्या केल्या असत्या का? सगळ्यात पहिले त्यावर करणी झाली असती. तू मेली असती की उभी कडकड वारली असती. पहिले या घराची बांधणूक केली असती आणि या घराच्या बोटात तुला घुमून असती दिली. तुला पागल करून सोडली असती पुऱ्या गावामध्ये हिंडाले. ते बी टकली करून. समजली का? करण्या लोक सांगू मले चोनके. कावत इलेस तिले बोलतो तू? गरीब आहे बिचारी. पाय कशी रडते ते. हळव्या मनाची आहे बिचारी. एकतर निर्मळ मनाची आहे ते. कोणाला काही बोलत नाही चालत नाही. तू तिले पाय कशी बोलतं? सरायला घेऊन चालते ते. चुप राह तू. मी आहे त्या संग, रडू नको. तू हाय तेव्हापासूनच बुवाटली जिंदगी झाली. माऊली बुवाटल्या लग्न केलं तेव्हापासून बुवारा लागला. तू एक नंबरचा मले. सारं बुवार पण लागून गेलाय तुमच्या पायी. मी त्या संग लग्न नसतं केलं हे बुवारी लागली नसती मले. सारी बुवारी नाही सरून राहिली आहे. सनी माहित नाही कौरिकले ही बुवारी राहीन तर गड्ड्यात जातले राहीन का तर मी सारदाड ह्या घरामध्ये सारायले. एक काम करा ना, सारे भिडून मारून टाका तिले. मग पोरीच्याच मागं भिडता. एवढी जड जाते तुम्हाला ते. मी काऊन मारू? तू मार. तुला आलं असं मरण. हाय मॅट पागल दे. मी तिचा कड घेऊन राहिली, याच्यासोबत झगडून राहिली आणि तुम्हालाच पागल काढता का? बाबा सणावाराच्या दिवशी तमाशे लावले. मला मरता पाहिजे. आहेस तशी बुवारल्या पायाची. आली त्याचा झगडा लावला तिनं. तुम्हाला खोटं वाटते मी बोलतो तर. अशी करते कणकण कणकण. तुम्हालाच पटते तिचं. या ना आता ढुंगणा खालतो फटाके. जाऊ देवा, अशी नको बोलू. आजच्याच दिवस येईन बिचारी. हो मग दुसऱ्या दिवशी मारून टाका मले. सारे उन्हावर हाय मावल्या. मोठा सांगून राहिला आजचा दिवस. हाकलून टाका मग मले. नाही येत मी तुमच्या ताठ्यावर कधीच. हाय पागल डोक्याची. बोलतो काही ना ऐकतं काही. हो सारे चांगले. माझ्या डोक्यात कट आहे. दिमाखातच कट आहे. किडे पडले माझ्या डोक्यात. हो मा दादा, आता मी बी हिच्याकूनच बोलत होती गणी. अशीच करते. हिच्याकून खिजावून हेच आपल्याला बोलते. घ्या ना चांगले उभारीचे फटाके. घ्या ढोकणा खाली चांगले बामा घ्या. घ्या चांगलं. कसं वाटून राहिलं? बरं वाटते का? बात सोदी पुरी ठाण. माहित अशी लेख मसाला यक्का तिले बोलता. मले पाहून टोमने मारू नको. एक मारीन दातावर नाही तर नाकावर. समजला का? हे पोट्टीत तशी आहे. खरी बोलते माही सून. नसले धमाके या लागते घरामध्ये. हो तुमची सूनच खरी बोलते. मीच खरी बदमाशा. तेला तुपाचं केलं असेल तर खाऊन घे तुम्हीच. हागी लागतले. चालली मी मावल्या घरी. नाही येणार राखी मागीचे दिवस आहे. तू पागल आहे का? ऐकून तर घे. ऐक मावलं जरा. नाही वहिनी मी नाही थांबत आता. नाही मी चालली आता. मी आता मला सही नाही होत. अहो थांब ना. पूर्ण मुलाचं करून राहिली ना. चांगले भजी काढतो गरम गरम खाऊन जातो ना. थांब ना राखी आहे आजची काय करतो. नाही मी चालली आता. मी चालली. मला सोडा म्हणलं ना. जा. याच्यावर मला डाक्टर येतो नको नाही चिरून काढीन. जातात जा. तशी मी बासुंदी बी केली आहे. तुमच्या जीवासाठी करणं पडते वहिनी. थांबून जातो. एकदम मला एवढं बी नाही. त्या घरातले पुरे लोक माझ्या खिलाफ होऊन गेले. एक तुम्हीच मला आपल्या वाटून राहिल्या मावल्या वहिनी. आखिर एवढं करून खार तर तू आखिर मावलाच खाता ना. तर तुम्ही करता बी तशाच ना वहिनी. हो लय झालं असं आता. ताट आणतो मी ओवाडाले. फालतूचे तमाशे नाही पाहिजे. हो आणा वहिनी द्या. अक्षी आणली वाटते. भाऊ मावला राखीच्या बंधन लेणी भाऊ जो भाऊ मावला. काय आणलं मा दादासाठी तू ना? तुम्हाला का करणं? मी काय बी आणो.
जसं जमलं तसं आणलं. माझी परिस्थिती जशी होती तशी. भिकाऱ्याच्या हातचं लेसान तर घेता नाही तर नको घेता. तशी बी मी बुवाटली आव. तुम्हाला सरायला बुवाट लागून गेले मावले. जसं आणलं तसं ठेवायचं असेल तर ठेवता नाही तर रोडावर फेकून देता माझ्या हातचं. तसं चालत तर आणलं का आणलं जसं जमन तसं आण. काय बी आणे कसं बी आणे आली एवढंच रय. दाखव मग तू चूप राय. तिला काणीचा कळवा. जसं जमन तसं आणून ना आणलं तर बापा पानं गेलं सांगते बाप रे. पेडा गिडाने आणलं का भावासाठी? काढूनच राहिली वहिनी. अमाय अगरबत्ती काय आणलं मेंटल? हवं वहिनी विका बाहेर बसतो पण घनघन माशा लागते भोवताल. अंग नाही धुता येत तुले मग? घनघन माशा लागते सांगून राहिली तर आरतीत कोणी अगरबत्त्या ठेवते का? नाही ठेवत बापा. हे असं आणलं मी ती आता ठेवू नको देऊन दे. माझ्या घरी मच्छर आहे. गे रे बघत आपल्या घरला मावले मागं मच्छर काही कमजोरा करते का? वाटी वाटी झाली आंदोलन आणलं का तू बापा बघत साठी. नाही जग मग रे बा. इकत आणल्या का फुकट आणल्या गे? सेवाच्या दुकानातून आणल्या. पैसे दिलीस का फुकट आणल्या चोरून? दिल्या ना छाटला मार दिला त्याला. वाटीत का आणली तर? चिरंजी पेढ्याने आणू शकत होती 50 रुपयाचे? काऊन 5-50 रुपयाच्या पेढ्याने आणू शकत होती का तू? आणि नारायण मालेल कुठं आहे? पहिल्याचा जमाना राहिला का? नारळ माल आणायचा 50 रुपयाचे एक नारळ होते. पहिले होऊन जाय 10-5 रुपयाचं. आता करत नाही का नारळ घेणं? का करणं फोडणं आता चावत नाही. हो नारळ महाग झालं. पवा बी तर वाढला. तो कसा पेन होते तासी. आता मी साऱ्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू शकतो. मावळी रिस्की तुटलेच चालते मला पण पवायत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी. पाहिजे आता कशी बिडी फुकते. फेकतो जी. वहिनी तुमच्या गळ्यातलं द्या बरं थोडस. ओवाळणी करायची आहे. चल चल हात नको लावू मायाले. जर खोपे मी गिन नाही देत. अशीच ओवाळ आपल्या भावाले. घाड्या घनगोड्या आहे पण तुम्ही. एखाद दिवशी खरंच चोरतो. पाटानं ना खाली बसू टाका त्याले. हो आणतो. द्या. मेंटल भावाले बसवा लागते. मी बसली का तू बसला का सारखाच आहे ना. घे जाऊ दे घे. याच्या तोंडाले तरी पागलाची खानदार. द्या ना गळ्यातलं द्या ना थोडस. मी नाही देत म्हणलं ना. भांगून कर ना बुया जरा ना त्याचा डोक्याच्या कपडे. मी आठ झाली का दुरून करणं लागते ना. एक दिन एका झपडीत जा घन घन. नवरा बी तसाच बायको बी तशीच. मी नाही बांधत. जाय होय नको बांधू. तेवढेच माझे पैसे वाचते. लादी निघ करा बाहेर. चल एवढ्या खेपीने बांधू दे. पुढच्या वर्षी नाही येणार. हो येले बांधणं. घन घन असल्या कामाचं. बचत झाला पण तू बायको आली तो इथं बदलून गेला. पाहिलो. अहो 4 दाणे तर 4 तेले नमला 1 दाना 4ला तर हे घे कमीले गुंजो. आणि ह्या तर बायकोला होत असेल तर गुंजो. आणि एकाची 2 करून देतो तिले. तुझ्या हाडी दुसरा आणि टाक ना. होय दूर आहे. काढणं लवकर काढणं का धसले जमिनीत. अव तर किती देऊ. आम्हा मी का बोलू तुमच्या दोघा बहीण भावाच्या बिचामध्ये तुला लागते ते दे बाबा. आपलं का सोपते. फक्त जास्त देऊन पा नाही ती गाण लागली तर मला म्हणतो. का म्हणलं वहिनी? काही नाही राहू दे. मला समजलं. का म्हणते वहिनी मला तर सांग. अहो काही नाही ते म्हणते तुझी बहीण गरीब तिच्या जेवण काही घ्यायचं नको नाही तर गाण लाल कधी म्हणते चांगली तुझी. नाही वहिनी मावली किती फिकर करते. पण तरी बी मला असं वाटून आलं वहिनीनं काहीतरी म्हणलं. अहो आत्या आई म्हणते बाबाला पुन्हा जर आत्याला जास्त पैसे दिले का ती गांड लाल करतो. काही बोलते तसं कान लागते ना पायनं पोट्टी आहे. आणलं तू पहिले पैसे टाक मग देतो. एवढूसे पैसे याच्यासाठी आली का मी? पैशासाठी बांधतो का तू भालं नाकी. तू दाखव पहिले काय आणलं तर का खाली हातानच आली तर. आणलं काही खाली हाताने नाही आली. पाटही रुजून राहिला. माणसं बसाच्या कामाचं नाही. घ्या माया पाट आदळू नको समजली का. अन्नाच्या वेळी मावल्या गिन फडकन ये.
मन नाही बोलणे वळून बसते पटकन. हे पा वहिनी सारंच आणलं मी ना. दाखव दाखव. हे पा कोणालाच नाही बोलली बरं मी. ड्रेसचा कलर चांगला आहे पोट्ट्याच्या. शेरवानी आणली आत्यान पाहिजे. बाई हा. ये रे दादा घ्या वहिनी. जसं जमलं तसं आणलं बापा. रुसचा नको. घे रे टिपऱ्या घे. ड्रेस आणला मी आत्ताच घालतो. आई चांगला हाय का निमा. हो गे बाप सोदे त्याला हुईन तरी का तो डिरेस. अक्कलचे कंदे. 2 वर्षाच्या लेकराचा डिरेस. तुला अक्कल नाही आहे का की एवढी मोठी झाली. मा पोरगा आहे 12 वर्षाचं. आज त्याला खरंच विन का तो डिरेस. त्याच्या डोक्यातून तरी धसन का मेंटल. हो असं होते का वहिनी. दुकानात मनमाने भीड आहे राखीच्या यानं. जो हाती आला तो आणला मी ना. चोरूनच आणला असशील दुकानातून तू ना. भीड आहे सांगून राहिली मला तर. मग तो हो का नाही हो त्याला डिरेस. फक्त चोरून जो भेटला हाती तो आणायचा. लहान लेकराचा टावेल आणला का व. दाखव कसा आणला तर. का गे एवढा मोठा टावेल आणला तू ना. कुठं लावण मागून लावून का पुढून लावण. अक्कली नाही तुला का माणसाला कसा टावेल लागते म्हणून. मेंढाळ मेंटल खोपडी वंगार वासाड. यांच्यासाठी सुद्धा आणलं नाही. पाहतो आता माझ्यासाठी का आणलं तर. का वय साडी. ब्लाउज पीस होय ना वहिनी. कुठं लावू. एकच बाई शिवून घुमू. जमलं मग आता कापा लागते. 10-15 वर्ष निघून जाते आता ब्लाउजच्या कपड्यावर. खूप चांगला आहे. का बापा किती करण काय करण तरी तुम्हाला नावच नाही. एवढं लेकराले आणलं तुम्हाला आणलं यायले आणलं सरायले आणलं. माग कोण आहे कोणाचा हातभार आहे मला. एवढं चांगलं आणलं तरी रुसवा रासवा. टावेल बी असा किती मोठा आणू का ब्लँकेट आणू तुमच्या डुंगणाले घुटतले. आणि ब्लाउज पीसचा बी साईज केवढा घालू. तिथं सगळ्या लोकांना सांगू माई वहिनी एवढी हाय माई वहिनी एवढी हाय. एवढा द्या एवढा द्या. नसली लाज. चांगला नाजूक साजूक नाही करता मग. झाली असे आज बारीक राहिली असेल ते ब्लाउज पीस शिवलं असं तिनं. असं नाही तुम्हाला का गरीब आहे बिचारी. जसं आणलं तसं ठेवून घेतो. हिवट हावट नाही करत. हा नावच नाही. किती करण तरी मोठे नाव बोलून ठेवता तुम्ही मला. आता मला पाहिजे तुम्ही का देतात पाहतोच आता. आणला आम्ही माणूस किती इज्जत झाली. हे घे दे त्या बहिणीले. हे गिफ्ट बाई. पाय बरं घेतलंच कधी मा वहिनीनं. अशी अव पदार्थ झाकला कधी तिनं. किती बोलत असेल तरी करते कधी ते माझ्यासाठी. गिफ्ट बी दिलं. हे केअर काऊन असं दिलं जी. खांडाला लावायला दिलं का. मला तर खांडा नाही झाले. नाही मग ते कार पडलं वासानं. हट्ट माय वासाने पावसानं कार पडलं. चांगलंच आहे खाऊन घेतो. आई सकाळीच मी नाही हेच केळ मागितलं तर तुला दिला नाही ना. आता इले बरोबर दिला नाही. मला केळ पाहिजे आता. इले जाऊ दे मग बाजारातून चांगले ताजे केरं घेऊन देतो बापू. जाऊ दे कसंही दिलं असं. मानदानाने दिलं मी हिवड हावड नाही करत. साडी बी घालूनच घेईन. जाऊ द्या. अरे बाबा काय चमक चमक. गाडी साजरी दिसून राहिले की साडी मध्ये. चांगला कलर दिसून राहिला. सोबून उठला त्या अंगावर. पण मी हे नेसन कशी. जसं तू ना आम्हाला आणलं आम्ही कसं नेसू तशीच तू बी हे अशीच नेसजो. जाऊ द्या लेकाले. मी हिवड हावड नाही करत. जसंही असं तसं. जर असं ठिगार ठुगार लावून जाते. हाय कधी वहिनी. काही नाही होत. प्लास्टिकचं एखादं फुल घेऊन ये आणि 3-4 लावून मस्त दिसते. आहे ना दादा मागं साडी दिसून राहील ना. चला वहिनी चालतो मी. तुम्हाला बी उशीर होत असं हाय का नाही. मावल्यानं उशीर होऊन गेला. येईन मग मी ते साडी जोरदार करून. हेच साडी घालून दाखवीन तुम्हाला. चल बाई तिकडे चालली का तू. मी येऊ का त्या संग. चाल ना. चाल माय वंगर पाय मला बी उशीर होऊन गेला. काही जाईन गावाले. झालं का बाबा चालता का. हो बाई झालं ना. चालू ना बाई. चला मग येतो आई. हा बरोबर पाहिजे. चल पाहिजे कुठाले. हो बरोबर राहायचो. घरात आल्याकडे लक्ष द्यायचो. गाडी भेटली पाहिजे बाबा. हट्ट माय मच्छर बी गमूनही नाही राहिलं मला. गुडा कसा बी राखण राय खाटले. थोडस तोंडात आधी होत राहते चांगलं लागते. गमतही नाही बाप्पा. सुन्न पडल्यासारखं लागते घर. काय बी म्हण पण सुने घर राहिली तर घराला चांगली शोभा येते. कसंही तोंड वाजवत राहते इकून तिकून. काय झालं असं जराशी मी बी भेटली असती. भेटी गाठी होते पण कुठं. बुड्याला घेऊन गेली लुचूक.
ए उठ गे, का करून आली? एकटी एकटी बोलत आहे का? काय नाही मा, निजून राहिली. हाड दुखून राहिले रे दादा. मग पाठीवर लात देतो का? 1 रुपया देतो. मला नाही पाहिजे तुझ्या 1 रुपया. 1 रुपयासाठी तुझ्या पाठीवर नाचू का व? नाही माय नाही तर मजा आहे तुझी. माय शिकून गेली का रे भाड्या? जा गमून राहिलो. आत्याला बोलवणार जरासं. घरचे लोक राहते तर नजरेत खूपते तुझ्या. मग गाव जमा कर आता पुरं. जाणं का व? कायले बोलावलं मले? कोणतं काम आहे? काय नाही वो बाई, गमत नाही होत म्हणून म्हणलं जरासं बोलवणार. तर मी का करू? गमती बोलव का? मी नाचू तमाशा मंडई मांडू इथं तुला गमवासाठी. हट्ट माय, फालतू बोलवली म्या. तोंड वाजवी, गाण खाजवी घरात. मला शिवागारी करू नको. धरूनच गावीन. तसं बी घरी कोणी आहे नाही. माय मॅच झाली का बा? बोलतो का ना, समजतं का येडे? चांगल्याने तुला बोलवाले पाठवलं. म्हणलं ते हाय नाही घरी तर काय लागते ते घेऊन जा. महिनाभर काही ते येत नाही. हे घे काय लागते पाठ. हा घेऊन जा. बऱ्याच आहे तुम्ही. मग बाता चोन करायला लावत्या. लाता मी खाऊ तुझ्या हातच्या. घेऊन जा जे लागते ते. पागल आहे का हो बाई तू? मी तुझी माय होय. त्या बाऱ्यात खरंच अशी सोचणार आहो का मी? काय लागते ते घेऊन जा. मी हाय ना, मी माय नाव सांगेन. घेऊन जा काय लागते ते. पाहू का मग? का बाबा रचो कपाट भरून आहे. हे साडी कशी दिसत नावर? चांगली दिसत राहील ना? आम्हा लक्ष्मी दिसते. हा घेऊन जा मा. अहो मेकअपचा बी दहा हिचा. मेकअप बी घेऊन जा तिचा मेकअप. पर्स बाकी पर्स तिथे ठेवली आहे. हा हाय का नाही येणं जाणं झालं बाबा. नुसते ह्या वंगार पायीच गाडी सुटून गेली. महाराणी फपल करत होती. दरवाजा लावून दे मा. हो चला तुम्ही या तुम्ही. चल जा. पुढल्या वर्षी जेव्हा बाबा हा बरं तुम्ही इकडं. फुले म्हणलं कपाट. अगं वहिनी कपाट साफ करत होती. हे ठेवतच होती असं सांगत. बुडीस म्हणे गावा पुढे तुला नाही समजलं का? पण तू कशी आली? मग तुझं गावाला गेलती ना. टोकली माई बसता पोरीची आहे ना. मला मारते. मी काही केलं मी नाही. बुटगाडा चालते. तुला समजत नाही, अक्कल नाही तुला. तुला घराचे तमाशे लावले. मला माहित होतं तुम्ही मायले की अशी आहे म्हणून. खरी बदमाश तू आहे घरामध्ये. पोरीचा ओलानं वाया गेली आहे. काय देऊन राहिली ती मावले कपाटातलं? तर बापानं घेऊन दिलं का मला? मी नाही ना यंदा. राख्या पोस्टानं पाठवतो. त्या घराची पुरी लावूनच देतो दैना. हे लोक मी तमाशे पाहते. सबस्क्राईब नाही करत माझं चॅनल. तू करतं काय अशी? फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा लवकर. कसं करून राहिला पुढा. करून घ्या वरतं त्याच्या पहिले.